नमस्कार मंडळी, चला तर मग आपण आज बनवूया चण्याची आणि बटाट्याची भाजी। तर बटाटे इकडे असे उकडून घेतलेले आहेत मस्त। आणि चणे शिजवून घ्यायचे नाही, चणे जर शिजवून घेतले तर त्याची रस्सा जो आहे ना, रस्सा तो छान पद्धतीचा लागत नाही। त्यामुळे चणे असे कोरडेच ठेवायचे, रस्सा चवदार होतो चणे ठेवले न शिजवता। तर हे कांदा आणि लसूण पावडर, लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण टाकायचा। ती रस्सा भाजी आहे, त्यामध्ये कांदा लसूण टाकायचा, कांदा लसूण मसाला टाकायचा। चवदार रस्सा होतो, मग खूप लालसर होतो। तर असं मसाल्यांमध्ये कांदा आणि लसूण परतून घ्यायचा। त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत कढीपत्ता आणि राहिलेली गोष्ट म्हणजे टोमॅटो त्यामध्ये ॲड केले चणे छानसे। आता आपण घालून घेऊया याच्यामध्ये। आलटून पलटून झालं 2 मिनिटांनी परत असंच त्यामध्ये बटाटा ॲड करणार आहोत आपण। प्रत्येक भाजीवाल्यांनी थोडंसं हिंग टाकत असते। हिंगानं काय होतं आहे, काही जणांचं पोट बिघडतं, त्याच्यामुळे हिंग मी टाकतच असते थोडंसं। तरी खूप कठीण असतं, बिलकुल नाही। 2 मिनिटात बटाटे उकडून होतात आणि 5 मिनिटात चणे, हे मोड आलेले चणे शिजून जातात। कुठल्याही आकाराचा उकडलेला टाकायचा, कारण तो रस्स्यामध्ये त्याचा आळ पूर्ण गेला पाहिजे। मिक्स करून घेतले मी। अजून थोडीशी चिकन मसाला पावडर टाकत आहे, आवडतो, खूप टेस्टी होती। मिक्स करून घेतल्यानंतर परत याला 5 मिनिटं मस्त तेल सुटेपर्यंत परतू द्यायचं। हे बघ, त्यामुळं नेहमी गरम पाणीच घालत जा लिक्विड भाजीमध्ये। आणि राहिला विषय चण्याचा, याला आता मस्त 5 मिनिट छान शिजून द्यायचं आहे। काही जण वेळेअभावी सकाळी घाई असते सगळ्या बायकांची, तर तेव्हा कुकरमध्ये भाज्या ॲड करतात आणि कुकरमधल्या भाज्या जास्त प्रमाणात शिजल्यामुळे म्हणावं एवढी चव देत नाहीत। मी कधी कुकरला भाजी लावत नाही, कुकरला फक्त डाळ